नमस्कार. जय श्रीराम. श्री गुरुदेव. जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या प्रेरणेने रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणिकधाम महाराष्ट्र आयोजित जीवनदान महाकुंभ 2026 येत्या 4 जानेवारी 2026 ते 18 जानेवारी 2026 अर्थात आपण रक्तदान शिबिर आयोजित करत आहोत. दरवर्षीप्रमाणे यंदाही 15 दिवस चालणाऱ्या या महाकुंभाद्वारे रुग्णांना विनामूल्य रक्त उपलब्ध करून देण्याचा महान उपक्रम संस्थानातर्फे राबवला जात आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने आपण या रक्तदान शिबिरात जीवनदान महाकुंभात सहभागी होऊन जास्तीत जास्त रक्तदान करावे ही माझ्याकडून तुम्हाला विनंती आहे. आता आपण रक्तदान का करावे? रक्तदान केल्यानंतर काहीमध्ये गैरसमज आहे की आपल्याला अशक्तपणा वगैरे होते. तर ठीक आहे, पण येत्या 48 तासात आपल्या शरीरामध्ये नवीन रक्त निर्माण होते. नवीन रक्त निर्माण झाल्यामुळे आपल्याला ताजेतवाना वाटते, आपलं शरीर एकदम सक्रिय होते. त्याकरता आपल्यामध्ये एक उल्हास निर्माण होतो. आणि रक्तदान केल्यानंतर, नियमित रक्तदान केल्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल, रक्तदाब किंवा हार्ट अटॅक यासारखे येणारे आजार असतात त्याचे प्रमाण कमी होतं. आता हे फायदे झाले आपल्या शरीराकरता. आणि आपण रक्तदान केल्यानंतर दुसऱ्यांना काय फायदा होतो? जी लहान बालकं आहेत ते थॅलेसेमियाग्रस्त आहेत, त्यानंतर शस्त्रक्रिया किंवा अपघातात जे जखमी होतात त्यांच्यासाठी कामी येते. त्यानंतर ब्लड कॅन्सर, किडनी फेलियर अशा रुग्णांना आपले रक्त कामी येते. दान अनेक आहेत, पुण्य अनेक आहेत, परंतु जेव्हा आपल्या दानाने एखाद्याचे जीवन वाचते तेव्हा ते पुण्य सर्वश्रेष्ठ ठरते. रक्तदान म्हणजे प्रत्यक्षात ईश्वर सेवा. तर येत्या 4 तारखेला रविवारी प्राथमिक आरोग्य केंद्र दांडी येथे रक्तदान शिबिर आहे. मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहायचं आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 6. धन्यवाद. श्री गुरुदेव. आधीपासनं स्वामीजींचं म्हणणंच आहे, तुमच्या आरोग्यासाठी लाभ तुम्ही जगा, समाजासाठी योगदान दुसऱ्याला जगवा. म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा.